पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर मराठी बोर्ड मार्च 2023 16 अक्षरात सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 2 आपणासमोर सादर करत आहे। 16 गुणांसाठी उपयोगी। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा। काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चला ते पटकन करा। विभाग 2 पद्य प्रश्न 2 कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 1. कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा। 2 गुण। 1. सकारात्मक रहा। 2. उतावळे व्हा। 3. खूप हुरळून जा। 4. संवेदनशीलता जपा। कविता लक्षपूर्वक वाचा। नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे। प्रश्न क्रमांक 2 विभाग 2 पद्य 1. सकारात्मक रहा योग्य विधान। उतावळे व्हा अयोग्य विधान। खूप हुरळून जा अयोग्य विधान। संवेदनशीलता जपा योग्य विधान। प्रश्न 2. कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा। 2 गुण। कवितेतील संकल्पना। 1. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली। 2. उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी। संकल्पनेचा अर्थ। 1. मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे। 2. सगळे लोक फसवे नसतात। 3. भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत। कवितेतील संकल्पना। 1. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली। उत्तर संकल्पनेचा अर्थ। 3. भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत। 2. उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळी। उत्तर संकल्पनेचा अर्थ। 1. मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे। प्रश्न 3. खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा। 2 गुण। खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी। धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी। 3. पद्यपंक्तींचा सरळ अर्थ। प्रस्तुत ओळी खोद आणखी थोडेसे या कवितेतील असून कवयित्री आसावरी काकडे यांनी अविरत प्रयत्नांनी सकारात्मक जीवन जगावे
ही शिकवण देण्यासाठी या ओळींचा वापर कवितेत केला आहे. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मक यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने कार्यरत राहावे लागते. प्रत्येक व्यक्तीमध्ये नवनिर्मितीची क्षमता असते. कोणत्याही भ्रमात न राहता, धैर्य न सोडता आपण उमेदीने पुढे गेले पाहिजे. अपयशाने खचून न जाता अधिकाधिक प्रयत्न केल्यास आपले ध्येय साध्य करता येते. प्रश्न 4. काव्य सौंदर्य 2 गुण. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. 4. लाहो या काव्यसंग्रहातून घेतलेल्या खोद आणखी थोडेसे या कवितेतील प्रस्तुत ओळी असून ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय ओळीतून दिला आहे. काव्य सौंदर्य. दिलेल्या काव्यपंक्तीतून कवयित्री आसावरी काकडे यांनी जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. वरील काव्यपंक्ती ही ध्येय प्राप्त करण्यासाठी संयमाने, जिद्दीने, चिकाटीने, आत्मविश्वासाने कार्यरत राहावे असा अर्थ सूचित करते. ध्येय साध्य करताना अपयश येते. प्रयत्न सोडून देण्याचा विचार मनात येतो. पण अशा वेळी आणखी जरासे असे प्रेरणादायी शब्द, उमेद वाढविणारे शब्द कानावर पडले तर यशासाठी प्रयत्न निश्चितच केले जातात. त्यामुळे बळ वाढते. आपले ध्येय म्हणजे झरा व तो मिळवण्यासाठी खोदणे म्हणजे ध्येय प्राप्तीसाठी सतत अथक प्रयत्न करणे. झरा लागेलच तेथे या ओळीतून प्रचंड आशावाद व्यक्त होतो. भाषिक वैशिष्ट्ये. साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे कवितेला लय प्राप्त झाली आहे. नादानुकूल शब्दकळा यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. झरा या शब्दातून प्रयत्नवाद आम्हा विद्यार्थ्यांच्या मनावर पूर्णतः ठसवला आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. भरतवाक्य किंवा वस्तू. प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री. 2. प्रस्तुत कवितेचा विषय. 3. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. 2 गुण. 1 गुण. 1 गुण. प्रश्न क्रमांक 2A. भरतवाक्य. प्रस्तुत कवितेचे कवी मोरोपंत. प्रस्तुत कवितेचा विषय सज्जन माणसांच्या सहवासाचे व सदविचारांच्या श्रवणांचे महत्त्व. प्रस्तुत कविता आवडण्याची कारणे. प्रस्तुत कवितेची भाषा संस्कृत वळणाची असली तरी वाचता वाचता सहज समजते. सतकर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण पद्य रचनेतून मिळते. कवितेत खोटा अभिमान बाळगू नये हे अत्यंत सोप्या भाषेत सांगितले आहे. म्हणूनच ही कविता मला खूपच आवडली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला अधिक सराव व्हावा म्हणून वस्तू या कवितेसंबंधी कृती मी सोडवून दाखवलेली आहे. वस्तू. प्रस्तुत कवितेचे कवी द.बा. धामनस्कर. प्रस्तुत कवितेचा विषय
सामाजिक जाणीवेची कविता तसेच निर्जीव वस्तूंचा सजीवपणा, प्रस्तुत कविता आवडण्याची कारणे. प्रस्तुत कवितेत निर्जीव वस्तू आणि व्यक्ती यांचे विषयी एक वेगळाच चाकोरी बाहेरचा विचार अत्यंत सोप्या शब्दात मांडला आहे. ही कविता मनाला भावणारी आहे. नाविन्यपूर्ण भाव कवितेमधून व्यक्त होतो. ही कविता सुंदर आहे. वस्तूंना जपावे, त्याच्याशी प्रेमाने वागावे या कल्पना मनाला भावणाऱ्या असल्याने ही कविता मला खूपच आवडली. खालील पंक्तींचे रसग्रहण करा. 4 गुण. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. रसग्रहण. आशय सौंदर्य. सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांनी आकाशी झेप घेरे या कवितेत पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून दिली आहे. जगण्याचा आनंद मनसोक्त उपभोगण्यासाठी माणसाने घाम गाळून स्वतःचा विकास केला पाहिजे, हा मोलाचा संदेश दिला आहे. काव्य सौंदर्य. घामातून मोती फुलले या काव्यपंक्तीतून श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. अविरत प्रयत्न आणि कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यांवर विश्वास ठेवून श्रम केल्यास श्रमाचे सार्थक होऊन श्रमदेवच त्याच्या घरी अवतरतील. घर प्रसन्नतेने सजेल. लक्ष्मी घरी आल्याने सर्वत्र प्रसन्नता असेल. घराला एक वेगळीच शोभा प्राप्त होईल. हा सुंदर योग जीवनात आलेला असल्याने त्याचा निखळ आनंद घेतला पाहिजे, असा मोलाचा संदेश कवींनी दिला आहे. भाषिक वैशिष्ट्ये. ध्रुपद आणि कडवी अशी या कवितेची सुटसुटीत रचना आहे. नेमके मर्म रसाळ शब्दात सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मोती, श्रमदेव अशा साध्या शब्दातून गहन आशय मांडला आहे. फुलले, अवतरले, नटले या यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते. यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो, मराठी बोर्ड मार्च 2023 स्वअक्षरात सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासासाठी पार्ट 3 चा व्हिडिओ पहा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून